आणि यानंतर पुढची बातमी आहे दिल्लीमधून। संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी सरकारची सर्वपक्षीय बैठक पार पडली। मात्र या बैठकीमधून सर्व विरोधकांनी सभात्याग केला। नॅशनलिस्ट सिटीजन्स पार्टी ऑफ इंडिया अर्थात एनसीपीआय मध्ये विलीन झालेल्या तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर गटाला देखील या बैठकीमध्ये आमंत्रण दिल्यामुळे विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतला। सर्व विरोधी पक्षांनी काही मिनिटांसाठी सर्वपक्षीय बैठकीमधून सभात्याग करून निषेध नोंदवला आणि त्यानंतर पुन्हा बैठकीला उपस्थिती लावली। संसदेचं पावसाळी अधिवेशन 20 जुलै ते 13 ऑगस्ट या कालावधीमध्ये चालणार आहे। या 4 आठवड्यांच्या अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी होण्याची शक्यता आहे। तर संसदेचं उद्यापासून सुरू होणारं पावसाळी अधिवेशन वादळी ठरणार आहे। सर्वपक्षीय बैठकीमध्ये 40 पक्षांनी हिरिरीनं आपली मतं मांडलेली आहेत। संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी ही माहिती दिली आहे। विरोधी पक्षांची मतं आणि भूमिका ह्या नोंदवून घेण्यात आलेल्या आहेत असं रिजिजू म्हणालेत। आम्ही मांडलेल्या विधेयकावरती सर्वांनी सहकार्य करावं, मुद्द्यांवरती चर्चा गोंधळ होता कामा नये, त्याचबरोबर छोट्या पक्षांना अधिक बोलायचंय त्यासाठी कामकाज होऊ द्या असं देखील रिजिजू यांनी म्हटलंय।